नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. गुड मॉर्निंग. आज आहे नागपंचमी, तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आमच्या घरी नागपंचमीची पूजा चालू होणार आहे. तर हे आहे आपले मधुशोभा निवास आणि आपला जो गणपती बसतो किंवा जे काही सण आपले साजरे होतात ते आपल्या जुन्या घरात होतात, जे की हे बाजूचं आहे ते. हे मूळ घर आहे आमचे आणि हे कोरोनामध्ये बांधलेले घर आहे, जिथे सध्या आम्ही राहतो. पण आमचे जे काही गणपती फेस्टिवल किंवा नागपंचमी म्हणा किंवा जे काही फेस्टिवल पूर्ण वर्षात साजरे होतात, ते सगळे जुन्या घरात होतात. तिथे आम्ही तिथे टोटल 3 बिराड आहोत. आता गावी माझा काका स्थायिक झालेला आहे. पप्पांप्रमाणे काका देखील स्थायिक झालेला आहे. तो आता पूजा करणार आहे. त्यानंतर आम्ही सगळे पूजा करणार आहोत. तर आता जाणून घेऊया नागपंचमीची पूजा कशी करतात ते. आणि माझी तर फर्स्ट टाईम आहे गावी नागपंचमीला मी आलेलो आहे. श्रावणात मी फर्स्ट टाईम आलेलो आहे गावी, डायरेक्ट नाही तर गणपतीला यायचो. तर बघूया आता नागपंचमीची पूजा कशी करतात ते. तर हे आहे माझे मूळ घर आणि हे आपलं होमस्टे आहे. तर आता आपण जाऊया. पावसामुळे थोडं रान आलेलं आहे. ही आमची गाडी गणपतीची. बस. आणि मी समोरून दाखवतो हे कौलारू घर. आवडले की नाही आपले घर? तर आता जाऊया. बाकी काय चालू झाली? हो, चालू झाली पूजा नाही ना? चालू. सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि मेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्तमम् इन्द्रस्तमम् अग्निस्तमं वायुस्तमं सूर्यस्तमं चन्द्रमास्तमं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपुरमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तवो मनुष्यरूपं गकारो सूर्यरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः शेषा गणेशविद्या गणकृषी निचुत गायत्री छन्दः गणपती देवतः ॐ गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमङ्कुशधारिणं प्रदं च वर्धं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुदीप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युत आविर्भूतं सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो रतपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु श्री लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः साक्षात् से आदिशक्ति माते गणेश साक्षी ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते ओम गणपते ओम गणपते ओम गणपते नमः ओम गणपते हे दिवा पेटवायचा होता तू पण.
गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. नाही आज सुट्टी आहे. त्यामुळे आगोबाची पूजा कर. पाणी शिंपडा पहिलं जरा तिथलं नागोबा शिंपडा करा. तुळस आहे बघ. झाले याला वस्त्र फुलं घाला हे घाला. वस्त्र घालायचे ना गणपतीला. देवा. देवा, देव. ठेवा तेवढं भरपूर. आहेत या सगळ्यांना पाहिजेत ना. काय इकडे पण आहेत ठेवा ताटात आहेत. आहेत ना. आहेत. दुर्वा राहत नाही वर. राहणार नाही ते. एकदम असं. वस्त्र घाला एक. पहिलं वस्त्र घालून येतो, पण त्याला घालता येणार नाही. असं आत गळ्यातून घालू. गळ्यातच गुंडाळून गळ्यातच टाक ठेवा गळ्यात. अडकणार. फोन ठेवूया. चला राहा बाबा. ते नैवेद्याला पाणी थोडं. अजून काय राहिलं का? तुळशी नाही घालायच्या ना. हा? तुळशी नाही ना. तुळशी नाही. तर तुळस घालतात ते काय वाईट केलं बरं. तुळस नाही घालत. दुर्वा दुर्वा घालतात. दुर्वा घालतात आणि फुलं. ओम नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामी. हाय राम. या भाई भाई असणार. गण्या आला गण्या. ते ह्याचं फुलांना ना नचोळे.
तेल त्याला बसून देतो पूजा करायला. कृष्ण कमळ फुललं गुलाब. लाल द्यावं. हम्म. कृष्ण कमळचं फुल बघ. हा? दाखव याला दाखव. फोटो काढा कृष्ण. कृष्ण कुमार आजच फुललं. फुलतायत रे. फुलतात केव्हा तरी, पण आज एक फुललं ते बोलून त्याच्या आपण अगोदर बरोबर पण आहे. फुलत होती. हो ते असणार असं. हो. त्याचा तो हनुमानच्या झाडाखाली तो जो हे राहतो. अच्छा. ह्याला येऊन पावसा बिवसा याच्या हा. म्हणून ते निवाऱ्यासाठी हनुमानाला राहतो तो. अळूच्या खाली पावसाच्या निवाऱ्यासाठी तिथे पानाखाली राहतो. अळूच्या पानाखाली. म्हणून तो अळूच्या पानाखाली पानावर ठेवतात त्याला. त्याला आवड. तर मित्रांनो पाहिलात ना नागपंचमीला नागाची पूजा कशी करतात गावी ते. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं. नागाला मी पाहिलं तर लाहे दूध आणि फळांचा नैवेद्य दिला जातो. तसेच अळूच्या पानात का ठेवलं जातं हे सुद्धा पहिल्यांदा मला माहिती पडलं. तर अळूच्या पानात नागाला का ठेवलं जातं कारण पावसाच्या टायमिंगमध्ये नाग आडोशाला अळूच्या पानाखाली येतो. अळूचं पान मोठं असल्यामुळे त्याला माहीत बी तेवढं संरक्षण मिळत असेल भिजण्यापासून. सो म्हणून कधी कधी बोलतात अळू खावा हळू, जेणेकरून म्हणजे अळू कापताना नाग किंवा साप खाली असण्याचे चान्सेस असतात. सो असं मला काकाकडून आणि पप्पांकडून जाणून मिळालं, मम्मीकडून. सो तुम्हाला याबद्दल माहिती आहे तर काही माहिती असेल अळूच्या पानात नागदेवताला का ठेवतात ते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आजच्या दिवशी काही तळायचे नसते किंवा फोडणी द्यायची नसते. मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहून गेली, तर नागोबाचे विसर्जन देखील केले जाते. तर संध्याकाळी 4च्या दरम्यान नागोबांना ज्या अळूच्या पानात ठेवलेलं असतं त्याच अळूच्या पानातून उचलून तुळशीच्या बाजूला ठेवायचे असते. अशा प्रकारे त्याचं विसर्जन केले जाते. तर अशा प्रकारे आम्ही नागपंचमीची पूजा केली, नागदेवताची पूजा केली. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.